नमस्कार. तर आपण आज सुरुवात करतोय आपल्या पुढच्या भागाला. मंत्र म्हणजे काय? ओंकार. आपण कितीतरी वेळा ओंकाराचा उच्चार केलेला आहे, ओंकार जप म्हटलेला आहे, मंत्र म्हटलेला आहे. कुठल्याही बीज मंत्र म्हणा किंवा कुठलाही मोठा मंत्र असो, सुरुवात ओंकाराने होते. काही लिहायचं असेल तर आपण ओम लिहितो, जे मी पहिल्या दिवसापासून बोर्डावर लिहितोय. भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी ओम तत्सत याच्याबद्दल बरीच माहिती दिलेली आहे. तर त्यातले आपण ओम बद्दल आता माहिती बघू. ओम तत्सत पुढच्या वेळेला बघू आणि काय एका वेळेला जास्त शिरणार नाही. ओम म्हणजे काय खूप इंटरेस्टिंग आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. मग ओंकार क्रिया कशी करायची, प्रणव क्रिया ती आपण सगळ्यांनी करायची आहे, ती मी सांगतो. आणि नंतर आपण दिवाळी आणि आजचा दिवस एकादशी याच्याबद्दल माहिती घेऊया. जी देव उठणी एकादशी आजची आहे, प्रबोधिनी एकादशी म्हणतात. आणि दिवाळीचा शेवटचा दिवस, तुळशीचं लग्न आज आहे, तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. तर सुरुवात करूया. मंत्र. मंत्र म्हणजे मनना त्रायते इति मंत्र. मन आणि त्रा म्हणजे इन्स्ट्रुमेंट, टूल. जे मनाचं इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याने तुम्ही योग, युनियन परमात्म्याशी, अंतरात्म्याशी जी युनियन होते, त्याला मंत्र असं म्हणतात. ज्या गोष्टीमुळे आता मंत्र हे वेगवेगळ्या प्रकारचे उच्चारण असतात. बीज मंत्र, वैदिक मंत्र, बरेच प्रकार आहेत. त्याच्यात आपण आता ओंकाराकडे येऊया, प्रणवाकडे. तर प्रणव त्या शब्दाची कोड अशी आहे, प्र म्हणजे बिफोर आणि नव, त्याचं दोन अर्थ काढले जातात. नव आणि नु म्हणजे स्तुती. तर सगळ्यात मोठा मंत्र, मंत्रांचा राजा असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तर तो आहे ओंकार किंवा प्रणव. तर हा जो आहे, हा सगळं विश्व तयार होण्याच्या आधी तयार झालेला आहे, म्हणून त्याला आदिवर्णू असं पण म्हणतात. नाद ब्रह्म, त्याच्यापासून जे सृष्टी निर्माण झालेली आहे. अरबिंदो घोष होते, त्यांचं म्हणणं असं होतं, व्हायब्रेशन ऑफ इनर कॉन्शियस. जेव्हा व्हायब्रेशन स्टडी केली, प्रत्येक फॉर्मला एक व्हायब्रेशन असतं. आपल्या जगाला, युनिव्हर्सला देखील व्हायब्रेशन आहे. या जगाच्या व्हायब्रेशनची जी फ्रिक्वेन्सी मोजली गेली, ती 432 मेगाहर्ट्झ मोजली गेली. आणि ओंकार जेव्हा तुम्ही म्हणता, अ उ म, हे व्हायब्रेशन 432 हर्ट्झ म्हणून मोजलं गेलं. आणि ही ओंकाराची क्रिया प्रणव क्रियेत आपण कशी इंटिग्रेट करतो ते नंतर बघू. म्हणजे तुम्ही ओंकार म्हणताय तेव्हा विश्वाच्या व्हायब्रेशनची मॅच करताय. जी संगीत शास्त्रातली इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, त्यांचं ट्युनिंग हे 432 किंवा 440 मेगाहर्ट्झला केलं जातं. जे वादक आहेत चांगले, कारण ही गोष्ट माहिती असणार की कधी कितीला ट्युनिंग केलं जातं. मांडुक्य उपनिषदात म्हटलेलं आहे, ओम हा प्रायमोर्डियल साऊंड आहे. ओम इति एतत् अक्षरम इदम सर्वम. म्हणजे ओम हे अक्षर, हे सगळ्याचं मूळ आहे. हे जे काही सगळं दिसतंय, हे सगळं ओंकारातूनच निर्माण झालेलं आहे. हे विश्व त्या शब्द ब्रह्मातून तयार झालेलं आहे. आचार्य विनोबा भावांनी बराच अभ्यास केलेला होता. ते म्हणाले, ओम हा शब्द लॅटिन भाषेत ओमनी म्हणून घेतला गेला. ओमचा ओमनी, त्याच्यावरून ओमनी सायन्स, ओमनी पोटन्स, ओमनी प्रेझेन्स, हे सगळीकडे असलेलं असं जे म्हटलं गेलं, तो शब्द ओंकारावरूनच घेतला गेला. तर अ, उ आणि म हे तीन जे उच्चार आहेत, त्याच्यात तुम्ही जिभेचा आणि टाळूचा वापर करत नाही. जर तुम्ही बघितलं, ज्यांना लकवेचे पेशंट असतात, त्यांना जेव्हा बोलायला लावायचं असतं, तर स्पीच थेरपिस्ट पण पहिले म्हणतात अ सुरू करा. काही येत नसेल तरी अ मात्र बोलू शकतात. उ पण जमायला लागतं, कारण का फक्त ओठ करायचे, उ आणि ओठ बंद केले, अ उ म हे आलं. आणि जेव्हा साक्षात्कारी पुरुष समाधी अवस्थेत जातात, त्या शब्द ब्रह्माच्या जवळ जातात, त्या परमात्म्याच्या जवळ जातात, तेव्हा त्यांना तो ओंकाराचा जो आवाज आला, तो त्यांच्या जडणघडणीप्रमाणे त्यांनी त्याचं इंटरप्रिटेशन केलं. आपल्या हिंदू संस्कृतीतील सगळ्या साधू पुरुषांनी त्याला ओंकार म्हटलं.
तर पाश्चात्य संस्कृतीत त्याला आमीन, ओमेन, आमेन या प्रकारचे शब्द वापरले गेले. ते ओम पासूनच आलेले आहेत, ते त्यांचं इंटरप्रिटेशन होतं. अद्वैत मंत्र म्हटलं जातं या ओंकाराला, कारण ती त्या परब्रह्माची ओळख आहे. सगळ्या मंत्रांचा ते सार आहे. स्वामी प्रभुपद म्हणतात कृष्ण कॉन्शियस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ओंकारच आहे. संत कबीर म्हणतात ओम म्हणजे अत्यंत आनंद आहे. त्या ओंकाराला तुम्ही समजून घेतला तर अज्ञानी व्यक्ती ज्ञानी होईल, आणि ज्ञानी व्यक्ती बोलणं बंद करेल आणि शांत होईल, आत्मसन्मुख होऊन जाईल. लाहिरी महाशय क्रियायोगाच्या वेळेत ओंकाराचा जप करून सांगतात की ओम हे ईश्वराचंच एक रूप आहे आणि तुम्ही सगळी क्रिया त्याला अर्पण करा, आणि करता करविता तोच आहे. रामकृष्ण परमहंसाने एकदा विचारलं की काय उपयोग आहे त्या ओंकाराचा, कशाला ओंकार म्हणायचा? तर ते म्हणाले, तुम्हाला जर समुद्र दिसत नसेल आणि तुम्हाला समुद्रापाशी पोचायचं असेल तर तुम्ही काय करता? कान देता आणि ऐकता कुठे लाटांचा खळखळाटांचा आवाज येतोय का? तर समुद्राच्या लाटांचा जसा आवाज आल्यावर त्याचा मागोवा घेत तुम्ही समुद्रापर्यंत पोहोचता, तसं ओंकाराचा मागोवा घेत तुम्ही त्या परब्रह्मापर्यंत पोहोचता. तर हे झालं ओंकाराचं ब्रह्मपर्यंत पोहोचण्याचं साधन. मुंडकोपनिषदात याच्यापेक्षा अजून चांगली उपमा दिलेली आहे की ओंकार एक धनुष्यासारखं आहे. तुमचा अंतरात्मा हा बाणासारखा आहे, आणि तुमच्या साधनेने, तपश्चर्येने त्या बाणाला तुम्ही धार करा. त्या ओंकाराच्या धनुष्यावर तुमचा अंतरात्मा चढवा आणि परमात्म्यावर निशाण लावा आणि तिथपर्यंत पोचा, त्या ब्रह्मपर्यंत. अ म्हणजे जागृत अवस्था, उ म्हणजे स्वप्न अवस्था, म म्हणजे सुषुप्ती अवस्था, आणि ओंकाराचा उच्चार केल्यावर येणारी शांतता ही तुर्य अवस्था, सर्व साक्षी अवस्था असं काही जण म्हणतात. आता अ उ म तीन अक्षर आल्यावर तीन तीन गोष्टी ज्या ज्या आहेत त्या सगळ्या लोकांनी घातलेल्या आहेत ओंकाराचा अर्थ सांगायला. ब्रह्मा, विष्णू, महेश, सरस्वती, लक्ष्मी, पार्वती वगैरे, ते बऱ्याच गोष्टी त्याच्यात तुम्ही जोडू शकता, तीन तीन गोष्टी असलेल्या. अवधूत गीतेत जे दत्तात्रयाने लिहिली आहे ते सांगतात ओम इति गदितम गगनसमम, म्हणजे ओम हा शब्द बोलल्यावर काय होतं? आकाशाप्रमाणे भास होतो. गगनसमम म्हणजे आकाशाप्रमाणे. ओम इति गदितम म्हणजे बोलल्यावर. ओम इति गदितम गगनसमम न परापर सार विचार इति, म्हणजे त्याच्यात द्वैत भाव राहतच नाही. पर अपर सारासार काही राहत नाही, सगळे एकच होऊन जातं, कारण परब्रह्मात अद्वैत आहे म्हणून तो अद्वैत मंत्र म्हटला जातो. न परापर सार इति अविलास विलास निराकरणम कथम अक्षर बिंदू समुच्चरणम, म्हणजे ओम जे आहे ते आकाशाप्रमाणे आहे, ट्रान्सेंडेंटल आहे. नित्य अनित्य ही द्वैत भाषा ओंकाराच्या ठिकाणी येत नाही. त्यांनी सगळ्या ज्या रिलेटिव्हिटीज आहेत त्या नाहीशा होतात, आणि जे अदृश्य आहे, वास्तवात नाहीये, त्याचं जे वास्तववादी चित्रण आहे त्याचं निराकरण केलं जातं ओंकाराच्या उच्चाराने. त्यामुळे हा जो बिंदू आहे ओम मधला तो त्या ट्रान्सेंडेंटल ब्रह्मचं प्रतीक आहे असं अवधूत गीतेत दिलेलं आहे. आणि सगळ्यात वरचा कळस तो शेवटी ठेवलेला आहे मी फायनल. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ओंकाराबद्दल? ते कीर अनाम अनामी. ते कीर म्हणजे जे ब्रह्मन आहे ते खरोखरच त्याला नाव नाहीये, ते अनामी आहे. कारण ते अद्वैत आहे तर नाव कसं असेल? नाव देताना दोन गोष्टी आल्या, तर नाव तर देऊ शकत नाही तुम्ही. ते कीर अनामी अनामी म्हणजे ते खरोखरच ब्रह्मन अनामी आहे. कीर म्हणजे खरोखर, अनाम म्हणजे ज्याला नाव नाही, अनामी त्याला नावच कोणी दिलेलं नाहीये, त्याला अनामी म्हणतात. परी अविद्या वर्गाची राती. अविद्या जिथे आपण आहेत मायारूपी द्वैतामध्ये, ज्याला आपण नित्य आहे ते न समजता अनित्यला नित्य समजतोय, अशुचीला शुची समजतोय, अनात्म्याला आत्मा समजतोय. तर अशा अविद्याची हे राती जिथे आपण स्वतःची खरी ओळख विसरून गेलेलो आहोत. माझी ओळखावया श्रुती, जो नावाडी आहे ओंकार रूपी माझी नावाडी, त्याला ओळखण्यासाठी श्रुती. श्रुती म्हणजे पुराणातले जे भगवद्गीता आणि बाकीचे सगळे जे चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकून तुम्ही खाली फॉलो करत गेलेलो त्या श्रुती स्मृतींपैकी श्रुती. पूर्ण केली ती
ही श्रुतींनी खूण केलेली आहे, वेदांनी खूण केलेली आहे त्या अनाम्यासाठी, त्याला ओळखण्यासाठी. उपजलिया बाळकासी, हे बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला नाव नसतंच. मग तुम्ही नाव दिलं तर ते बाळ ओ द्यायला शिकतं. त्याप्रमाणे उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी, ठेविलेली नावेसी ओ देत उठी. त्याप्रमाणे तुम्ही या अनाम्याला, ब्रह्माला जे नाव दिलेलं आहे ते नाव दिल्यावर त्याचं तुम्ही आवाहन करता, ते तुमच्या पुढे प्रगट होतं. तसं ब्रह्माचा अबोला फिटावा. ब्रह्म बोलत नाही, अद्वैत आहे. ते बोलणार कोणाशी, ऐकणार कोण? सगळं काही अद्वैतच आहे. तर ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत तत्वे तो भेटावा. अद्वैत तत्वानी तो आपल्याला भेटावा, त्याचा अबोला मिटून. ऐसा मंत्रू देखिला गणवा. म्हणून दयाबुद्धीनी, वेदांनी असा मंत्र तयार केला. ऐसा मंत्रू देखिला गणवा. गणवा म्हणजे कणवेनी, वेदे बापे म्हणजे वेदांनी, जे आपले वडिलांसमान आहेत, त्यांनी तो मंत्र म्हणला. मग दाविलेनी जेणे एके ब्रह्म आळविले कवतिके. मग कौतुकाने तुम्ही ते ब्रह्म जेव्हा आळवलं, मंत्र म्हटलात, ओंकार म्हटलात आणि तो ब्रह्म आपल्या पुढे प्रगट झाला, तो तरी मग दाविलेनी जेणे एके ब्रह्म आळविले कवतिके. मागा असत ठाके पुढा उभे. जे ब्रह्म सगळीकडे आहे, तुमच्या पुढे मागे सगळीकडे, ते तुमच्या समोर प्रगट व्हायला लागतं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी सर्व मंत्रांचा राजा, सर्व मंत्रांचा राजा तो प्रणव आदिवर्ण पूजा. त्या प्रणवाला, ओंकाराला आदिवर्ण म्हणून समजा. तो आदी तो ओंकारू ध्याने करीती गोचरू. आता याची पद्धत सांगितली ज्ञानेश्वरांनी, प्रणव साधना कशी करायची. तो आदी तो ओंकारू, तो सगळ्यात पहिले ओंकार, त्याला तुम्ही ध्यानाने समोर आणा. ध्यानाने म्हणजे अजून तोंडाने बोललेले नाही आहात, मनाने, ध्यानाने त्या ओंकाराला पहिले ओळखा, समजून घ्या. गोचरू म्हणजे त्याला समजा, ओळखा. प्रणव आदिवर्ण भुजा, तो आदी तव ओंकारू ध्याने करीती गोचरू. पाठी आणि ती उच्चारू वाचेही तो. नंतर उच्चारून, वाणीने उच्चारून त्याला पुढे आणा. म्हणजेच ते काय म्हणतात, परत स्पष्ट करतात, तेने ध्याने प्रगटे. ध्यान केल्याने ओंकार प्रगट झाला तुमच्या अंतःचक्षु समोर, ब्रह्मन प्रगट झालं. तेने ध्याने प्रगटे प्रणवोच्चारे स्पष्टे. जेव्हा उच्चार केला तेव्हा ते प्रणव ब्रह्मन स्पष्ट झालं. लागती मन वाटे क्रियांची आहे. अशाने तुम्ही सगळ्या क्रियांच्या वाटेला लागला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कुठलीही क्रिया करायची असेल, जसं अंधारात जाताना तुमच्या बरोबर दिवा पाहिजे, तुम्हाला मार्गदर्शक म्हणून. रानात जायचं असेल तर तुमच्या बरोबर कोणतरी बलवान व्यक्ती पाहिजे. पूर्वीच्या काळी रानात जायचं म्हणजे खाऊची गोष्ट नव्हती. श्वापद, चोर वगैरे सगळे, तेव्हा बलवान व्यक्ती जशी बरोबर पाहिजे, अंधारात जाताना दिवा पाहिजे, तसं या जगात कुठलीही काम करताना पहिले ओंकाराची साथ हवी. म्हणून ते म्हणतात, अंधारी अभंग दिवा, आडवी समर्थ बोळावा. आडवी म्हणजे रान, समर्थ म्हणजे भक्कम व्यक्ती, बोळावा म्हणजे त्याची सोबत घ्यावी. तैसा प्रणव जाणावा कर्मारंभी. त्यामुळे प्रत्येक कर्माच्या आरंभी प्रणव हा जाणावा. स्थळी नावाची या दाटीने. जमिनीवरती होडीचा काही उपयोग नसतो, पण पाण्यात तीच होडी आपल्याला तरून जायला मदत करते. त्याप्रमाणे स्थळी नावाची या दाटीदे, जळी तियाची जेवी तरी दे, तेवी बंधकी कर्मी सुईजे नामे येणे. त्यामुळे कर्मांची बंधनातून मुक्त होण्यासाठी या ओंकाराचा जपाने सुरुवात करावी. पुढे ओम तत्सत, त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगत जातात. 17व्या अध्यायातलं मी घेतलेलं आहे ज्ञानेश्वरीतलं. तर ओम तत्सत बद्दल आपण पुढच्या वेळेला जाऊ, नाही तर आता फार विषयांतर होईल. आता शेवटच्या भागात आपण येतोय ओंकाराचं, आणि ते झालं की आपण प्रणव क्रिया करू. मग दिवाळी आणि एकादशी बद्दल माहिती घेऊ. तर प्रणव क्रिया ही व्हायब्रेशन. आता आपल्या शरीरामध्ये इमॅजिनरी एनर्जी चॅनेल्स असतात 72,000, त्याला नाडी जसं म्हणतात. आता जर तुम्ही उशी घेतली आणि त्याच्यावरची धूळ झटकाची असेल किंवा गादीवरची धूळ झटकाची असेल, तुम्ही बघितलं असेल, गच्चीत नेतात किंवा बाहेर नेतात आणि काठीने धोपटतात. ते
ते झोपटल्यावर काय होतात, त्या गादीला व्हायब्रेशन येतात, उशीला व्हायब्रेशन येतात आणि व्हायब्रेशन आल्यावर धूळ निघते. तर नाडी शुद्धीकरणासाठी तुम्ही व्हायब्रेशन आणा युनिव्हर्सच्या 432 हर्ट्ज, सायंटिफिक एक्सप्लेनेशन. त्याने नाडी व्हायब्रेट व्हायला लागतात आणि तुमच्या नाडी शुद्धी व्हायला लागतात. त्यामुळे ओंकार हा प्रणव क्रिया जो आहे त्याच्यात 432 आहे. दुसरी एक क्रिया येते दॅट इज कॉल्ड राघव क्रिया किंवा व्याघ्र क्रिया. त्याच्यात तुम्ही ओम म्हणण्याच्या ऐवजी राम म्हणतात. आता ओमची व्हायब्रेशन 432 हर्ट्ज आहे आणि व्याघ्र क्रिया किंवा राघव क्रिया जी आहे त्याच्यात व्हायब्रेशन 392 हर्ट्ज आहे. आता आपण मेन प्रोसेस कडे येऊया की प्रणव क्रिया कशी करायची. त्याचे 2 स्टेप आहेत. पहिली जी स्टेप आहे प्रणव क्रियेमध्ये, तर आपण समजून घेऊया अ उ म कसं म्हणायचं. तर अ आणि उ हे 95% त्या ओंकारामध्ये आले पाहिजे. शेवटचे 5% म ला दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर 100 सेकंद ओंकार म्हणताय तर 95 सेकंद अ आणि उ वरती राहा आणि 5 सेकंद म वरती या. अ सुरू करा अम्बिलिकस पासून आणि म संपवा 2 भुवयांच्या मध्ये. थर्ड आय चक्र आज्ञा चक्राच्या इकडे व्हायब्रेशन म ची पोचवायचे आपल्याला. इथून सुरुवात करून इथे व्हायब्रेशन संपवायचे. ते म असंपर्यंत जायचंय. आता हा जो पहिला भाग आहे हे म्हणत असताना तुम्ही खुर्चीवर बसलेले असाल, खालती बसलेले असाल. खुर्चीवर बसल्यासाठी सांगतो, खालती बसल्यासाठी सेम आहे. तर सुरुवात करताना थोडं मान वरती ठेवा, नजर समोर ठेवा आणि डोळे मिटून घेतले तरी चालतील. आणि आपले हात दोन्ही जे ते मागे घ्यायचे पूर्ण आणि असे अ पासून सुरुवात करताना असे पुढे येऊन ते पुढे इथपर्यंत एवढंच अंतर मध्ये ठेवायचंय 2 हातांच्या मध्ये. म्हणजे मागून असे सुरुवात केली की पुढे येताना इथे थांबायचंय आणि डोळे मिटून तुम्ही व्हिज्युअलाइज असं करायचंय की उगवता सूर्य आहे, त्याची किरणं येत आहेत आणि तुम्ही दोन्ही हातांनी ती किरणं पकडताय. तर ही झाली प्रणव क्रिया. मागून येऊन तुम्ही पुढे पकडताय. हा प्रणव क्रियेचा पार्ट 1 आहे. कुठला? ओम म्हणायचा. त्यांनी सांगितलं जोरात ओम म्हणा. पण जोरात ओम म्हणताना बरेच जण ओरडतात. ते म्हणतात शाउटिंग करू नका. तर दुसरे दचकले नाही पाहिजे की अरे काय नक्की चालू आहे. कधी कधी मला गच्चीत आवाज येतात, कोण ओंकार म्हणत असतात. ते इतकं जोरात होतं की ते जोराच्या पलीकडे गेलं. तुम्ही लाऊडली बोला, स्पष्टपणे बोला, पण ओरडू नका. दुसरं सायलेंट ओम, स्टेज 2 प्रणव क्रियेची. त्याच्यात मनामध्ये ओंकाराचा जप करा एकदा आणि ते जप करत असताना, ओंकार करत असताना उज्जयी ब्रीदिंग करायचं. उज्जयी ब्रीदिंग आपण घेतलेलं नव्हतं, आता आपण अनुलोम विलोम पर्यंत आलोय. तर उज्जयी ब्रीदिंग म्हणजे तुम्ही डोळे मिटून जेव्हा असाल तेव्हा घशातून थ्रोट ब्रीदिंग म्हणतात. तर थ्रोट ब्रीदिंग करताना तुम्ही कान जर इंटरनलाइज केले लहानपणी किंवा इतर वेळेला तुम्ही कधी अनुभव घेतला असेल तर समुद्राच्या लाटांचा जसा आवाज येतो त्या प्रकारे ते ब्रीदिंग करायचं आहे. हा आवाज बाकीच्यांना येणं कठीण आहे, तो तुम्हालाच जास्त येईल. श्वास आत घेत असताना आणि श्वास सोडत असताना उज्जयी ब्रीदिंग म्हणून असं म्हणतात, विक्ट्री ब्रीदिंग. तर ते उज्जयी ब्रीदिंग करायचंय तुम्हाला सायलेंट ओम म्हणत असताना. आणि तिसरं त्यावेळेला ध्यानी मुद्रा करायची. उजवा हात वरती, डावा हात खालती. उजवा हात डाव्या हाताच्या वरती आणि दोन्ही अंगठे एकमेकांना चिकटवले. तर ही जी ध्यानी मुद्रा आहे ती उज्जयी ब्रीदिंगच्या वेळेला तुम्हाला ठेवायची. तर आपण सुरुवात करूया पहिले पार्ट 1 नी. याच्यात आपण 5 वेळा ओम म्हणूया आणि नंतर मनामध्ये 5 वेळा ओम म्हणूया. ही मुद्रा ठेवूया आणि नंतर राम जी व्याघ्र क्रिया आहे त्याच्यात 5 वेळा आपण राम म्हणूया. त्याच्यात 95% रा वरती आणि 5% म वरती आपल्याला भर द्यायचा. ज्यांना शक्य आहे त्यांनी म म्हणत असताना, ओम मधला म म्हणत असताना आणि व्याघ्र क्रियेमधला म म्हणत असताना खेचरी मुद्रा धरा. सगळ्यांना जमेल असं नाही, काही जणांना जमते, काही जणांना नाही जमत. खेचरी मुद्रा म्हणजे तुमची जीभ जी आहे ती मागे सॉफ्ट पॅलेटच्या इकडे टाकायची. तुम्हाला जीभ दिसत नाही, ती वरती जाते. ह्याच्या मागे सायन्स फार मोठं काही नाहीये. काही म्हणतात अमृतपान, जे वरून येतं ते तुम्हाला सोपट मिळतं. साध्या भाषेत खेचरी मुद्रा असताना तुम्ही बोलू शकत नाही आणि जीभ मागे गेलेली आहे. त्यामुळे खेचरी मुद्रेत तुम्ही मौन व्रत शांतपणे धारण करू शकता. तर ही खेचरी मुद्रा तुम्ही शक्य असेल तर धरा
ओंकार म्हणताना आणि राम म्हणताना दाताला जीभ लागणार नाही ही काळजी घ्या. दात आणि जीभ वेगळे राहिले पाहिजेत. तर आपण सुरुवात करूया. ओंकाराला 5 वेळा मनात ओम म्हणायचंय आणि तेव्हा तुमची ज्ञान मुद्रा राहू दे. म्हणजे अंगठा आणि पहिले नॉर्मल श्वास घेऊया, मनामध्ये ओंकाराचं ध्यान करूया आणि ओंकाराला समोर प्रगट करूया आणि उच्चाराने त्याला स्पष्ट करूया. पहिले आपण 5 ओंकार म्हणूया, मग आपण प्रणव क्रिया करूया पार्ट 1 आणि मग उज्जयी मुद्रेने संपूया आणि मग व्याघ्र क्रिया करूया. 5 वेळा ओम सुरू करूया. लांब श्वास घ्या. आपण मागे घ्यायचे आणि उगवत्या सूर्याची किरण पकडायला सुरुवात करायची. तेव्हा जवळ येऊन इथे थांबायचं आहे, येईल तेव्हा सुरुवात करूया. ध्यानी मुद्रा घ्यायचे. डाव्या हातावर उजवा आणि अंगठे जोडलेले, पाठ स्ट्रेट, डोळे मिटलेले. ओंकाराला ध्यानाने प्रगट करूया आणि मनामध्ये 5 वेळा सायलेंट ओम म्हणताना उज्जयी ब्रीदिंग, थ्रोट ब्रीदिंग करण्याचा प्रयत्न करा.
क्रिया करणार आहोत. 5 वेळा आपल्याला राम म्हणायचंय. राम श्वास घेऊन सुरुवात करायचंय. रा 95% आणि म 5%. राम श्वास घ्या. दिवाळी. आपण नव्हतो तेव्हा दिवाळी होती आणि आज दिवाळीचा शेवटचा दिवस आहे. हे औचित्य साधून मी जरा दिवाळीबद्दल सांगतो. बऱ्याच जणांना दिवाळीच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे फार काही नवीन नाहीये. डिव्हिजन आहे असं समजा. दिवाळी, दिवा, आवळी. आवली म्हणजे रांग, माळ. तर दिव्यांची रांग, माळ. आता दिवा म्हणजे उजेड आला, तो उजेडाचा अंधारावरचा विजय. उजेड म्हणजे चांगलं, गुड, सत्य, आणि अंधार म्हणजे इग्नोरन्स. उजेड म्हणजे नॉलेज. त्यामुळे ज्ञानाचा अज्ञानावरचा विजय, सत्याचा असत्यावरचा विजय, असं त्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. तर पहिला दिवस धनत्रयोदशी, अश्विन कार्तिक कृष्ण पक्षातला तो दिवस पकडला जातो. त्रयोदशीचा दिवस 13वा दिवस, म्हणजे 14वा दिवस झाला की मग अमावस्या येतात 3ऱ्या दिवशी. समुद्र मंथनात धन्वंतरी आले, नंतर लक्ष्मी देखील आली, त्यामुळे धन्वंतरीची पूजा या दिवशी केली जाते. म्हणून पण धनत्रयोदशी म्हटलं जातं. आणि धन म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक, म्हणून लक्ष्मी पूजन पण केली जाते. नवबौद्धांमध्ये लक्ष्मी पूजन किंवा बंगालमध्ये काली पूजन हे विशेष शक्ती पूजन केलं जातं दिवाळीच्या अवसरावरती. यमदीपन, गव्हाच्या पिठाचा दिवा बनवला जातो, त्याच्यात तिळाचं तेल घातलं जातं. तो तिळाचा तेल दक्षिण दिशेला करून घराच्या मागच्या भागात ठेवला जातो. का तर यमाला खुश करण्यासाठी, की अकाल मृत्यू आमच्या घरात होऊ नको दे म्हणून यमदीपन केलं जातं. ते दिवाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी केलं जातं, डिपेंड प्रत्येक प्रथेप्रमाणे. त्याला म्हणतात यमदीपन. दुसरा दिवस दिवाळीचा नरक चतुर्दशी, छोटी दिवाळी म्हणतात. तर सगळ्यांनाच माहिती आहे कृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून नरक चतुर्दशी म्हटलं जातं. काही जण म्हणतात टू लिबरेट सोल फ्रॉम सायक्लिकल एक्झिस्टन्स, या संसारातून मुक्त करण्यासाठी, या नरकातून मुक्त करण्यासाठी नरक चतुर्दशी, कारण का 14वा दिवस आहे तो कृष्ण पक्षाचा. उठणं वगैरे सकाळी लावलं जातं. या दिवशी श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान अयोध्येत परत आले आणि हनुमानाच्या डेडिकेशन बद्दल राम संतुष्ट असल्यामुळे त्याने हनुमानाला प्रथम पूजेचा सन्मान दिला. त्यामुळे प्रथम हनुमानाचं दर्शन घेऊन मग रामाचं दर्शन घेण्याची प्रथा आलेली आहे. गुजरातमध्ये हनुमान पूजा ही विशेष साजरी केली जाते या दुसऱ्या दिवशी. आणि त्यांचं म्हणणं असतं काली चौदास, हनुमान पूजा टू प्रोटेक्ट फ्रॉम इव्हिल स्पिरिट, दुरात्म्यांपासून दूर ठेवण्यासाठी ही पूजा जास्त केली जाते. सकाळी ऑइल अभ्यंग स्नान केलं जातं, मंदिरात केले जातात. जैन लोक, महावीर जैनांचं शेवटचं निर्वाण, फायनल लिबरेशन त्यांना मिळालं म्हणून हा दिवस साजरा करतात. तर शीख लोक गुरु गोविंद सिंगांना मुघलाच्या तुरुंगातून सुटका झाली, ते अमृतसरला आले सुवर्ण मंदिराच्या ठिकाणी,
या दिवशी, म्हणून शीख लोक हा दिवस साजरा करतात. तिसरा दिवस लक्ष्मीपूजन, गणेश पूजन. तर सगळीकडे दिव्याच्या माळा वगैरे लावतात, दुकानदार बोनस देतात, भेट देतात, कपडे देतात, फटाके वाजवतात दुरात्म्यांना टाळण्यासाठी, दिवाळीचा मूड बनवण्यासाठी. आणि लक्ष्मीपूजन आहे, घरी लक्ष्मी येणार म्हणून घर साफ करून पेंटिंग करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी केली जाते त्या दिवशी. दुसरं, पावसाळा संपलेला असतो. पावसाळा संपल्यावर आता पाणी येऊन घर खराब नाही होणार. जी काही घाण होती ती आता साफ केली तर पुढे विदाऊट रेनी सीझन आहे. पावसाळा संपत असताना खरीप सीझन संपलेला आहे, कापणी जस्ट झालेली आहे आणि तुमच्याकडे अन्नधान्य भरपूर प्रमाणात आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही खुश आहात. मग अशा वेळेला खरेदी वगैरे केली जाते. हार्वेस्ट सीझन, त्यामुळे हा चांगला काय म्हणतात ना सीझन मानला जातो. दुर्दैवाने या वेळेला पावसाळा बराच लांबला. माझे काही पेशंट आहेत, आमचा एक माळी पण आहे, त्यांची बरीच शेतांचं नुकसान झालं आहे अकाली पाऊस पडल्यामुळे दिवाळीमध्ये. त्यामुळे खरं तर ही दिवाळी त्यांची विशेष चांगली गेली नाही. त्यांनी त्याचे फोटो काढून पण पाठवले, पण कोणी ऍक्शन अजून काही घेतलेली नाहीये. तो म्हणतो आम्ही सगळी केलेली मेहनत पाण्यात गेलेली आहे. कारण आता पाऊस पडल्यावर जे उभं पीक होतं कापणीला आलेलं ते सगळं त्यांचं नाश पावलेलं आहे. नंतर येते बलिप्रतिपदा, चौथा दिवस. तर त्याच्या दिवशी अन्नकूट म्हणजे बलिप्रतिपदेची गोष्ट सगळ्यांनाच ठाऊक असणार. वामन अवतार, बलीला तिसरा पाय कुठे ठेवणार, 3 पावलं जागा मागितली, तिथे बळीचं त्यांनी समाप्ती केली वामन अवतार घेऊन विष्णूंनी. आणि अन्नकूट जे आहे म्हणजे जेव्हा हार्वेस्ट झालेलं आहे, कापणी झालेली आहे, तेव्हा धान्यांचे रस ठेवलेले आहेत रचून, त्यामुळे त्याला अन्नकूट असं पण म्हणतात. या दिवशी भगवान शिव पार्वतीशी द्यूतामध्ये हारतात. ते 12 स्क्वेअर आणि 30 पीसेस घेऊन, चौसर म्हणतात, त्याच्यात ते हारतात आणि हारल्यावर सगळं काही देऊन टाकतात पार्वतीला. म्हणून अशी प्रथा आलेली आहे की या दिवशी बलिप्रतिपदेच्या दिवशी, प्रतिपदा म्हणजे पाडव्याचा दिवस बलिप्रतिपदेचा, या पाडव्याच्या दिवशी नवरा बायकोला भेट वस्तू देतो. 12 महिने 30 दिवस बायको जिंकते, हे असं त्यांनी त्याच्या इनडायरेक्टली प्रतिपादित केलंय आणि त्याच्याकरता नवरा गिफ्ट देण्याची प्रथा आलेली आहे. बलिप्रतिपदेच्याच दिवशी, पाडव्याच्याच दिवशी, कदाचित काही जणांना माहिती नसेल, गोवर्धन गिरीराजांनी गोवर्धन पर्वत देखील उचलून ठेवला होता. म्हणजे त्या काळी पाऊस पडला असणार दिवाळीच्या दिवशी देखील. तर तेव्हा गोवर्धन गिरीराजाचा जो अवतार होता, जो चमत्कार होता, तो श्रीकृष्णाने याच दिवशी केला. गुजरातमध्ये या दिवशी पाडवा नवीन वर्ष म्हणून विशेष साजरं केलं जातं. चौकडी पूजा ही त्यांची बुक असते हिशोबाची, त्याची विशेष पूजा केली जाते या दिवशी. आता शेवटचा 5वा दिवस भाऊबीज, विश्वकर्मा पूजा. तर यमुना जी यमाची बहीण, ती यमाला वेलकम करते आणि त्याला तिलक लावते. त्यामुळे ती यमाला वेलकम करते म्हणजे यम तिच्या घरी येतो. म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीकडे ट्रॅव्हल करतो, बहीण त्याला खायला घालते आणि त्याच्याकडून भेट वस्तू घेते आणि ती त्याच्या रक्षणासाठी प्रार्थना करते दुरात्म्यांपासून. श्रीकृष्ण नरकासुराला मारून त्याच्या बहिणीच्या सुभद्रेच्या घरी याच दिवशी गेला आणि भाऊबीज झाली असं म्हटलं जातं. विश्वकर्मा आर्किटेक्चर, टेक्सटाईल, क्राफ्ट्समन हा याचा तो डेइटी, देवता मानला जातो. म्हणून लूम्स जे टेक्सटाईल असतात, ती कपडे बनवायची जी हत्यारं असतात, साधनं असतात, त्याची पूजा, आयुध पूजा केली जाते आणि प्रार्थना केली जाते तुमच्या रोजीरोटीसाठी. दिवाळीत मेळे पण करतात, मेहंदी होते, खरेदी होते. 2023 साली 2023 ला अयोध्येमध्ये या दिवाळीच्या दिवशी वर्ल्ड रेकॉर्ड झाला. 22,23,676 ऑइल दिवे एका वेळेला लावले गेले. हा वर्ल्ड रेकॉर्ड होता. बाकी सगळ्या सणांच्या वेळेला काही ना काहीतरी उपवास असतो, पण दिवाळीत मात्र उपवास नसतो. कारण तेव्हा कापणी झालेली असते, अन्नधान्य आलेलं असतं, त्यामुळे खा, मिठाई खा, पेढे वाटा, बर्फी खा, जिलब्या खा, सगळे प्रकार याच्यात चालतात. आता ही दिवाळी चालू असते, 5 दिवस मेन दिवाळी झाली की शेवटी येते तुळशीचं लग्न. म्हणजे आज एकादशी, त्यांनी प्रबोधनी एकादशी, देव उठानी एकादशी. तर आपण सुरुवात केली होती आषाढी एकादशीला, तेव्हा आठवत असेल आपण आषाढी एकादशीची माहिती घेतली होती.
विष्णू जेव्हा असुराचं दमन करून येतात तेव्हा ते 4 महिने निद्रेत जातात, योग निद्रेत. त्या निद्रेची समाप्ती इकडे होते. इथे देवशायनी एकादशी, आषाढी एकादशीला सुरुवात झाली. आता देव उठानी एकादशी, देव उठायची वेळ झाली म्हणून त्याला देव उठानी एकादशी असं म्हणतात. कार्तिक शुक्ल एकादशी, कार्तिक पक्षातली शुक्ल एकादशी म्हणजे अजून 4 दिवसांनी पौर्णिमा असणार, त्रिपुरी पौर्णिमा. तर आषाढी एकादशी ते चातुर्मास ते देव. चातुर्मासामध्ये कुठले महत्वाची सागर संगीत कामं होत नाही. तेव्हा पावसाळा असतो, आजार रोगराई जास्त असतात आणि तिथे पैसे पण हातात आलेले नसतात. हा पण एक संदर्भ आपण जर पकडला तर आज तुळशीचं लग्न किंवा या देव उठानी एकादशी पासून सगळे कार्यक्रमांना मुहूर्त निघायला सुरुवात होते. कुठले मुहूर्त? गृहप्रवेश, मुंज, नामकरण, बारसं किंवा साखरपुडा, लग्नाचे सगळे मुहूर्त आजपासून पुढे सुरुवात होते. कारण वातावरण सुधारलेलं असतं, पैसे पण आलेले असतात. हा देखील त्यामागचा एक भाग. कृष्ण मंदिराची आजच्या दिवशी सजावट होते. तुळशीचे लग्न. आता तुळशीचे लग्न जे आहे ते एंड ऑफ पावसाळा, बिगिनिंग ऑफ वेडिंग सीझन, पावसाळा संपल्याचं निदर्शक आणि लग्नाचा मोसम सुरू झाल्याचं निदर्शक आहे. आता शेवटच्या त्याच्यातली गोष्ट तुळशीच्या लग्नाची गोष्ट. बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना नसेल पण माहिती. तर वृंदा म्हणून एक पतिव्रता होती, तिचं लग्न झालं होतं जालंधराशी. तर जालंधर जरा आसुरी प्रवृत्तीचा होता आणि वृंदा ही खूपच पतिव्रता असल्यामुळे तिची शक्ती त्याला प्राप्त झाली. तिच्या पतिव्रतेचं शक्ती त्याच्याकडे आली आणि तो त्या आसुरी शक्तीने काही करायला लागला. त्याला पार्वती दिसली, तो पार्वतीच्या मागे लागला आणि हे लागल्यावर आता ही पुराणात ही कथा आहे. तर पार्वती विष्णूकडे जाते आणि त्याला सांगते की काही कर, हिचं पतिव्रत्य भंग कर म्हणजे शंकर भगवान त्या जालंधरला मारू शकते. मग विष्णू सोंग घेतात साधूचं आणि हिला सांगतात की तो मेला आहे. आणि तो मेला म्हटल्यावर ती म्हणते नाही, तुम्ही काही करा, त्याला परत जिवंत करा. मग ते जालंधरचं रूप घेतात विष्णू आणि जागे होतात आणि अशाने ती परत त्यांच्याकडे आसक्त होते आणि तिचं पतिव्रत्य भंगतं. पण ते भंगल्यावर तिला लक्षात येतं की विष्णूने खेळ केलेला आहे आणि हे ऐकल्यावर ती पतिव्रता असल्यामुळे ती शाप देते विष्णूला की तुम्ही माझ्याशी खेळला, तुम्ही तुमच्या बायकोपासून दूर राहा पुढच्या जन्मात. तेव्हा जेव्हा रामाचा जन्म झाला तेव्हा सीतेपासून ते दूर राहिले. या शापाची परिणिती म्हणून पकडलं जातं. आणि हे बोलून ती अग्निप्रवेश करते वृंदा, तुळशी वृंदावनातली वृंदा. तर ती अग्निप्रवेश केल्यामुळे विष्णू खूप दुःखी होतात की आता काय करायचं. मग ते ठरवतात की तिला वरदान देतात की पुढच्या जन्मी ती तुळशी म्हणून जन्माला येते आणि श्री विष्णू शाळीग्राम म्हणून येतात आणि त्यांचं लग्न होतं ते तुळशीचं लग्न. त्याच्यात अजूनही वेगवेगळ्या दंतकथा भेटल्या जातात की त्यातली ही सिलेक्ट केली. थोड्या ह्याच्यात भेदभाव होऊ शकतात. तर हे तुळशीचं लग्न आणि इथपासून मग पुढे लग्नाचा सीझन सुरू होतो. आता शेवटी मला देसाई सर म्हणाले होते की तुम्ही आता जरा नव्हतात तेव्हा काय केलं ते जरा सांगा. तर मी मागे वळून जर बघितलं तर गेल्या 2-3 वर्षात ज्या काही गोष्टी केल्या आहेत, वेगवेगळे देश फिरलोय किंवा काही ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनाने वाटतात. थोडक्यात सांगायचं एकच आहे, मी जर काही शिकलो असेल तर परमेश्वराला शरण जायला शिकलो. करता करविता परमेश्वरच आहे त्याची आत्मप्रचिती तुम्हाला जेव्हा येते, आत्मानुभव, तेव्हा तो खरा खुरा सांगण्यासारखा भाग होतो. म्हणून मी हे सांगण्याचं प्रयोजन ठेवलं. तर पहिले गेलो तो एव्हरेस्ट बेस कॅम्पला 2-3 वर्षापूर्वी. ते एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाताना सुरुवातीला सॅक जरा जडत होती, एवढी कधी चढण्याची आयुष्यात सवय नव्हती. 14 दिवसाचा आमचा लॉंग ट्रेक होता. म्हणजे नॉर्मल एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाऊन येतात 10 दिवसात. तर आम्ही लॉंग कट घेऊन अजून 1-2 डोंगर करून आमची हाऊस भारी, हाव भारी, त्यामुळे जास्त फिरू म्हणून अजून लॉंग कट. सुरुवातीच्या 3 दिवसात एवढं चढणं झालं, आयुष्यात कधी चढलो नव्हतो एवढं. 6-6 तास चढतोच, थांबायलाच तयार नाही. प्रत्येक वेळेला अल्टिट्यूड वाढतंय, दमछाक वाढते. तुमचे पोर्टर, तुमचे गाईड आरामात चालले, तुम्ही दमछाक होताय. 10व्या-11व्या दिवशी आम्ही ऑलमोस्ट 6500-6000 फुटांवरती होतो, मीटरवरती, आणि ते बरंच उंचावर असतं. तर त्या
हाईट वरती म्हणजे फुटात जर घेतलं तर साधारण 15,000 16,000 फुटाच्या मध्ये. तर 16,000 फुटाच्या आसपास जेव्हा आम्ही पोहोचलो होतो लोबुचेला, तिथे आम्ही सकाळी ठरवलं होतं निघायचं आणि शेवटचा जो स्टॉप आहे गोरक्षेप तिथे पोहोचायचं आणि तिथून एव्हरेस्ट बेस कॅम्प 1-2 तासाच्या अंतरावरती आहे चालत जायला. एव्हरेस्ट बेस कॅम्पला तुम्हाला राहायला मिळत नाही कारण का तिथे एव्हरेस्ट ट्रेक करणाऱ्या लोकांसाठी तंबू आहेत, बाकीच्यांना फक्त तिथे बघून परत जायचं असतं. तिथे राहायची सोय नाहीये बाकीच्या लोकांसाठी, त्यामुळे तिथे जे जवळचं गोरक्षेप म्हणून गाव वस्ती त्यांनी वसवलेली आहे तिथपर्यंत जायचं असतं. तर लोबुचेला आम्ही जेव्हा सेकंडला स्टॉपला होतो तेव्हा सकाळी आम्ही ठरवलं 4 वाजता निघू. रात्रभर झोप व्यवस्थित काही येत नव्हती, थोडी तळमळच होत होती, श्वास जरा लागत होता. तरी सकाळी उठलो 4 वाजता, मी, माझा भाचा, तो गाईड आणि आमचा पोर्टर हमाल, एवढे सगळे आम्ही निघालो. बाहेर बर्फ पडत होता, पूर्ण अंधार होता. थोडं चाललो दम लागत होता, 10 पावलं चाललो दम लागला, परत 10 पावलं चाललो दम लागला. गावाच्या बाहेर पडेपर्यंत कमीत कमी 5 ते 7 वेळा मी थांबलो. हे खूप अनयुज्युअल होतं, आधी 12 दिवसात कधी झालं नव्हतं. शेवटी मी म्हटलं की अजून आपल्याला 15-20 किलोमीटर जायचं आहे. म्हटलं जगणं कठीण होऊन बसेल, आपण परत फिरू. मग आम्ही परत फिरलो, परत गावात गेलो, आमच्या बॅगा टाकल्या, झोपलो. 7:30ला उठलो, 5:30 ते 7:30 झोपलो. उठलो, चहा प्यायला. तो खालचा हॉटेलचा मालक आणि बाकी म्हणाले तुम्ही घोडे घ्या, हे घ्या, ते करा. म्हटलं नाही, सगळं परमेश्वरावर सोडलेलं आहे. सगळ्यात सोपा मार्ग आहे घोडा घेणं, कठीण मार्ग आहे परत चालायला सुरुवात करणं. म्हटलं परमेश्वरावर सोपू, त्याची इच्छा असेल तर मी चालत जाईन. परत जर गावापर्यंत बाहेर पडता पडता दम लागला तर परत येऊ, घोडे करू. मग काय आपल्या हातात नाही, पण मला बरं वाटतंय, आपण प्रयत्न करूया. भाचा पण म्हणाला जशी तुझी इच्छा. आम्ही सुरुवात केली चालायला. पुढचे 2 तास न थांबता मी चालत होतो, कारण मी स्वतः चालतच नव्हतो, परमेश्वरच चालवत होता. पूर्णपणे सरेंडर केलेलं होतं. सकाळच्या अनुभवावरून लक्षात आलं की आपल्या हातात काही नाहीये, तोच करता करवित आहे. आणि पुढच्या 2-4 तासानंतर 5 तासानंतर आम्ही गोरक्षेपला पोहोचलो. तिथे चहा कॉफी घेतलं, अर्ध्या तासाच्या तिथून निघालो. 2 तासात आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचलो. तिकडे बघून परत आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिथे लाल पत्थर, काला पत्थर म्हणून एक आहे जे 16,500 फुटांवरती आहे, सगळ्यात हायएस्ट स्पॉट एव्हरेस्ट बेस कॅम्पचा. तिथपर्यंत पोहोचलो, परत खालती आलो आणि 20 किलोमीटर प्रवास करून परतीच्या प्रवासाला पण लागलो. हे सगळं अकल्पित जे पुढे घडत गेलं तेव्हा तुमच्यातला मीपणा नाहीसा व्हायला मदत होती. हा एक अनुभव आला परमेश्वराला शरण जाण्याचा. पुढे नंतर 6 महिन्यांनी मी स्कुबा डायव्हिंगला गेलो होतो इंडोनेशियाच्या इकडे. ट्रेनिंग करायला ओपन वॉटर सर्टिफाईड ट्रेनिंग. तुम्ही सिलेंडर लावता, पहिले स्विमिंग पूल मध्ये ट्रेनिंग देतात ते, मग समुद्रात नेतात. तिकडे वेगवेगळे आयलंड आहेत. इंडोनेशियात जकार्तापासून 4.5 तासावरती सोनोम म्हणून आहे, तिकडून वायसईला तुम्ही क्रूजनी जाता आणि त्या वायसईच्या इथे ते मेरिडियन ॲडव्हेंचर रिसॉर्ट आहे, डाईव्ह रिसॉर्ट. तिकडे ते स्कुबा डायव्हिंग मी शिकायलाच गेलेलो होतो, एकटाच होतो, कारण काय सगळं प्रवास पण खडतर आणि पुढेही खडतर. तिथे सगळे स्कुबा डायव्हरच जगभरातले येतात. जगातलं 2 नंबरचं साईट, 1 नंबर गॅलापागोस आयलंड साऊथ अमेरिकेच्या इकडे, साऊथ आणि नॉर्थ अमेरिकेच्या मध्ये आहे, इक्वेडॉरच्या इकडे. तर 2 नंबर आहे राजा अंपाट म्हणून म्हटलं जातं, जिथे मी शिकायला गेलो होतो. तर तिथे सिलेंडर लावून पहिल्या दिवशी गेलो समुद्रात. जेव्हा स्विमिंग पूल मधलं ट्रेनिंग संपलं, समुद्रात गेलो. तिथे मला उलटी उडी मारताना वर्टिगोचा अटॅक आला, चक्कर आली. कारण त्या बोटीतून तुम्ही पाण्यात उलट्या उड्या मारता, असं मारलं तो सिलेंडर आपटेल ना. सिलेंडर असे लावलेले असतात, तुम्ही सगळं ते जॅकेट बिकेट सगळं मास्क बीस लावलेला असतो. समुद्रात गेलो, खालती वरती आलो, मळमळ आली. वरती आल्यावर उलट्याच केल्या 2-3. मग तिथे झोपलो, 1 तासाची गॅप होती. परत दुसऱ्याला गेलो. तो माझा ट्रेनर जो होता रॉस, आयर्लंडचा होता, तो म्हणाला होता की जर तुला उलटी व्हायला लागली खालती समुद्राच्या तळाशी 15-20 मीटर खोलात असता तुम्ही, तिथे उलटी यायला लागली, काही करून मास्क काढू नको आणि वरती जाऊ नको, त्या पाईप मध्येच उलटी करते, ती तू श्वास आत घेणार आहेस आणि बाहेर सोडणार आहेस. आणि त्यांनी कुठून परमेश्वर कृपेने सांगावं आणि खालती गेल्यावर 5व्याच मिनिटाला मला उलटी झाली. त्याच्यातच टाकली मी, तीच उलटी परत आत खेचतोय ती बाहेर. त्याच्या लक्षात आलं. तो मला घेऊन हळूहळू वरती गेला आणि तो 5 मीटर समुद्रापासून खालती, सरफेस पासून खालती तुम्हाला वेटिंग पिरियड असतो 3 मिनिटाचा आणि मग तुम्ही सरफेसला येत असतं. आणि समुद्राच्या खालती जाता तेव्हा फुफ्फुसातली एअर कंप्रेस होत जाते आणि
आणि वरती येतात तेव्हा ती एअर एक्सपांड होते. तुम्ही जर 20 मीटर वरून एकदम वरती आलात तर तुमची फुफ्फुसं बर्स्ट होते आणि ती बर्स्ट व्हायला नको म्हणून ग्रेडेड ॲसेंट म्हणतात, नाहीतर गडबड होऊन जाते. आणि तो ग्रेडेड ॲसेंट करून आम्ही वरती आलो. मग वरती ओकाओकी झाली, मग मी झोपून राहिलो, परत आलो. संध्याकाळी फुल झोपलेलो होतो आणि तो म्हणाला काय करायचंय का पुढे? म्हटलं करायचंय ना. शरीर त्रास देते, मी कुठे त्रास आहे, माझा जोरातच होता, अजून अहमभाव काही गेला नव्हता. करू बिंदास करू, काय प्रॉब्लेम नाही, दुसऱ्या दिवशी करू. पण ते स्कुबा डायव्हिंगचा मॅन्युअल आणि सगळा अभ्यास जो करत होतो त्याच्यात त्यांनी दिलं होतं, जर तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन सर्दी झाली आणि तुम्ही खालती गेला ते इन्फेक्शन कानात जाऊन पडदा फुटू शकतो, कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. आणि नेमकं आदल्या दिवशीपासून घशात खसखस सुरू झाली होती. त्या दिवशी रात्री सणकून घसा खराब झाला, फ्युरिश वाटायला लागलं, गोळ्या घेतल्या. आता समोर प्रसंग, पैसे भरलेले ते एक तर वाया जाणार आणि 4-5 दिवस म्हणजे भरपूरच पैसे जाणार. म्हटलं काय करायचं? परत एकच परमेश्वराचा दावा, परमेश्वराला शरण गेलो. म्हटलं उद्या मी तिथे पोचतो. त्या बोटीवरून, त्यांची स्पीड बोट असतात, त्यांनी ते समुद्रात नेतात मेन ठिकाणी, मध्ये वेगवेगळी 400 ठिकाणे आहेत त्यांची स्कुबा डायव्हिंगची, त्या राजा अंपाट एरिया. तिथे अर्धा एक तास प्रवास केल्यावर तिथे आम्ही पोचणार. म्हटलं तिथपर्यंत आपण पोचू. समुद्रात डाईव्ह मारायच्या आधी स्वतःला विचारू कसा भरायचा, कारण काय ते वालसलवा मॅन्युअर असतो, श्वास घेतल्यावर पडदे ओपन आहेत का चेक करायचं. तेव्हा जर मला ते जमलं तर म्हटलं उडी मारायची, नाही जमलं तर सांगू कॅन्सल. जसं इकडे गोरखशेपला परत यायचं ठरवलं होतं तसं इकडे ठरवलं कॅन्सल. देवाचं नाव घेतलं, गोळ्या घेतच होतो, तिथे पोचलो आणि उडी मारायच्या आधी जस्ट बघितलं सगळं ठीक आहे, ओके. उडी मारली तेव्हा चक्करीच्या गोळ्या पण घेऊन गेलो होतो आणि फक्त उडी मारताना चक्कर येण्याची भीती असते, ते पकडायचं. पण संध्याकाळी आम्ही बसून सगळ्या चुका वगैरे दुरुस्त केले होते ट्रेनर बरोबर. आणि मग दुसऱ्या दिवशी डाईव्ह मारली, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पुढे 12 दिवसात 30-32 डाईव्ह झाल्या. एक डाईव्ह 50 मिनिटाची असते. ऑक्टोपस पासून, मोठ्या कासवापासून शार्क पर्यंत सगळे प्राणी परमेश्वर कृपेने बघायला मिळाले. कुठलाही त्रास झाला नाही. तिसऱ्या दिवशी सर्दी, खोकला, घसा सगळा साफ होता. पण तो जो समोर प्रसंग होता, डू ऑर डाय, टू बी ऑर नॉट टू बी, तेव्हा परमेश्वराची आठवण येणं, माझी मलाच लाज वाटली की अरे इतर वेळेला का नाही येत, असा प्रसंग आल्यावरच का येते. प्रत्येक वेळेला पहिले यायला पाहिजे आणि मग तुम्ही करा. तिथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात कुठली क्रिया करायच्या आधी ओंकाराचं नाव घ्या, त्या परमात्म्याला स्मरण करा, उच्चाराने समोर आणा आणि मग सुरू करा. तर अशा प्रसंगी तुम्हाला ती आत्मप्रचिती येते. सरेंडर केल्यावर काय घडतं, तिथे जे घडेल ते तुझ्या इच्छेने, चांगलं झालं उत्तम, नाही झालं उत्तम. आणि या सगळ्याचा कळस जो होता तो आता गेल्या महिन्यात झाला, जिथे मी थायलंडला स्काय डायव्हिंग शिकायला गेलो. स्काय डायव्हिंग म्हणजे विमानातून उडी 13,000 फुटावरून ट्रेनिंग कोर्स करायचा होता. पहिल्या 2 ह्याच्यात मी यशस्वी झालो. स्काय डायव्हिंग मध्ये मी फेल झालो. आता फेल झालो हे सर्वसामान्यांच्या लेखी नाही कळणार, ते स्काय डायव्हर इन्स्ट्रक्टरच्या दृष्टिकोनातून फेल झालो. तर कसं आणि काय ते मी 2 मिनिटात फक्त सांगतो. तर आधी तिथे पोचायला पाऊण तास लागायचा, जवळ कुठे राहायची सोय नाही, निर्गम भागात तो सगळा प्रकार, धावपट्टी आणि ते वरती जाणार. तर तिथे जाईपर्यंतच थोडी चक्कर यायची. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते सगळं ट्रेनिंग वगैरे 1-2 दिवस सगळं देतात. ते कसं घालायचं, काय वजनदार असतं, घालायला 10-20 मिनिटं लागतात, जायला पाऊण तास, तिथे तुमचा नंबर यायला तास-2 तास. विमानात तुम्ही ते छोट्या बसलात की ते विमान हळूहळू टेक ऑफ करतं. छोटं विमान, तिथे पण चक्कर येते, आधीच वर्टायगोचा त्रास. आणि ते वरती जात असताना तुम्ही असे बघता आणि स्टीपली वरती जातं. मोठ्या विमानासारखं स्लोली वरती जात नाही, ते स्टीपली वरती जातं. आणि 13,000 फुटावर पोचल्यावर ते हॉरिझॉन्टल होतं, तेव्हा परत पोटात गोळा येतो रोलर कोस्टर सारखा. आणि तिथे पोटात गोळा आल्यावर तुम्ही शांत होता आणि दरवाजा उघडलेला असतो. एक जण जंप मारत जातो, तुमच्या बरोबर इन्स्ट्रक्टर पकडून जंप मारतो. सुरुवातीची जी उडी असते, पहिली उडी, ते इन्स्ट्रक्टर तुम्हाला अटॅच केलेला असतो, तो जंप मारतो आणि तो पॅराशूट खोलतो. दुसऱ्या उडीपासून मी एकटा उडी मारायला लागलो. अशा मी एकट्याने 11 उड्या मारल्या. पहिली उडी इन्स्ट्रक्टरनीच मारलेली होती माझ्या बरोबर. तर जेव्हा मी उड्या मारायला सुरुवात केली तेव्हा 50 सेकंद तुम्ही 200 किलोमीटर प्रति तास या स्पीडनी खालती येतात. त्याला टर्मिनल वेलॉसिटी म्हणतात. म्हणजे हवेतून तुम्ही 50 सेकंद 13,000 फुटावरून 5,500 फुटापर्यंत यायला 50 सेकंद लागतात. 5,500 फुटाला तुम्ही पॅराशूट उघडायचं असतं आणि तेव्हा पॅराशूट उघडलं की मग तुम्ही वरती खेचले जाता
आणि 1-1.5 मिनिटात तुम्ही हळूहळू लँड होता. ते तुम्हाला एकट्यालाच लँड करायचं असतं दुसऱ्या उडीपासून, आणि तुमच्याबरोबर कोणी नसतो. तुमच्या हेल्मेटला वॉकी टॉकी असते, ते सांगतात आणि मग तुम्ही ऍडजस्ट करून ते लँडिंग याच्यात करायचं. किती एक्सपर्ट असला तरी गुडघे खरचटलेले मी तिथे बघितलेले. 2-3 महिन्यापूर्वी एका बाईचं हिप बोन फ्रॅक्चर पण झालेलं बघितलेलं आहे. तर हा झाला सर्वसाधारण विषय. चक्रीचा भाग असा, 2-4 उड्यांनंतर खालती उतरल्यावर मी 4-5 उलट्या करायचो, तासभर पडून राहायचो, परत 2-3 तासांनी दुसऱ्या उडीला जायचो. भयंकरच प्रकार चालू होता. गोळी घेऊनही काही चक्कर विशेष थांबत नव्हती. तर पहिली टँडिंग जम्प झाली, दुसरी लेवल 1, टोटल 7 लेवल असतात. तर पहिल्या लेवलला पहिल्याच ह्याच्यात पास झालो, दुसऱ्या लेवलला पास झालो, तिसऱ्या लेवलला म्हणजे ते वेगवेगळे लेवल्स म्हणजे त्याच्यात कर्तबगारी करायची असते त्या 50 सेकंदात. पहिल्या ह्याच्यात फेल झालो आणि तुम्ही जरा हल्लो, कारण तिथे जेव्हा पॅराशूट उघडायचं असतं तेव्हा इकडचा इन्स्ट्रक्टर तुम्हाला सोडून देतो, तुम्ही एकटे असता. आणि सोडल्यानंतर त्या हवेमध्ये झालं काय, मी गोल गोल फिरायला लागलो, भुईचक्र. आणि ते भुईचक्र इतकं स्पिनिंग फास्ट व्हायला लागलं की मला लक्षात आलं की आता समोर मृत्यू दिसतोय आपल्याला. तो मृत्यू दिसणं काय असतं हा पहिल्यांदाच अनुभव मी घेतला. तेव्हा 2 इन्स्ट्रक्टर होते, एकाने माझा पाय पकडला, मग दुसऱ्याने पकडलं, मला स्टॅबिलाइज केलं. तोपर्यंत मी 4,500 फुटापर्यंत आलेलो होतो. 5,500ला ओपन करायचं होतं ते. त्यांनी सांगितलं आता खेच, मग खेचलं, मग वरती गेलो आणि मग सावकाश लँड खालती झालं. त्या दिवशी मला लक्षात आलं की जर मी हे चक्र थांबवलं नसतं तर खेळ संपलेला होता आपला, काही खरं नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्या इन्स्पेक्टरला म्हटलं, अरे तुझ्यामुळे ना माझा जीव वाचला. तो मला म्हणाला की अरे माझं ते काम होतं, तिच्यात काय. पण माझ्या मनातले भाव मला काय सांगून गेले. 25 वर्ष मी पेशंट बघतोय, जेव्हा बरा झालेला पेशंट मला कधी सांगतो डॉक्टर तुमच्यामुळे जीव वाचला, आणि मी म्हणतो मी तर ट्रॅफिक पोलीस आहे, करता करविता तोच आहे, तेव्हा त्या पेशंटच्या मनातले काय भाव असतील ह्याची मला प्रचिती आली जेव्हा मी सांगितलं त्याला, अरे तुझ्यामुळे जीव वाचला, परमेश्वर कृपेमुळेच, पण तू निमित्त मात्र होता, तू नसता तर काही खरं नव्हतं माझं. ह्याची मला जाणीव झाली की नक्की काय जीव जायची वेळ येते आणि जीव वाचतो म्हणजे काय. पण तेव्हा एक भीती सुरुवात झाली, मृत्यूची भीती, की अरे तू परत जर चक्रीत पडला आणि कोणी नाही पकडलं तर काय. 7व्या उडीला परत चक्र सुरू झालं, ती मध्येच थांबली. लेवल 3 ला पहिल्यांदा फेल झालो, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झालं नाही, त्यांनी फेल केलं. परत पैसे भरून परत लेवल 3 दिली, पास झालो. लेवल 4 ला परत एकदा फेल झालो, परत त्यांनी परीक्षा द्यायला लावली, परत दिली, पास झालो. लेवल 5 ला पहिल्यांदा फेल झालो, दुसऱ्यांदा फेल झालो, तिसऱ्यांदा फेल झालो आणि तिथे मी कोर्स थांबवला. लेवल 6-7 पर्यंत गेलो नाही. लेवल 3 ला जी माझी लास्ट उडी फेल झाली 12वी, त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ पाठवलाय. ती बघून तुम्हाला कळलं पण नसेल ही उडी फेल कशी. त्याच्यात ते 90 डिग्री फिरायचं असतं, मी 180 पर्यंत गेलो, कंट्रोल झाला नाही माझा, दॅट इज फेल्युअर. उडी मारून पॅराशूट उघडून खालती येणं हे मी दुसऱ्या उडीनंतरच शिकलेलो होतो. पण त्या 50 सेकंदातल्या ज्या कलाकारी असतात, मी थांबवण्याचं कारण 3 वेळा फेल झालो आणि तिसऱ्यांदा जाताना मी वरती खालती होत होतो आणि त्याच्यात सुधारण्याची चिन्ह नव्हती. हा एक भाग. लेवल 6 ला 360 फिरायचं होतं, परत व्हर्टिगोला आमंत्रण, आणि लेवल 7 ला पलटी कोलांटी उडी आणि फॉरवर्ड फ्लिप, बॅकवर्ड फ्लिप. त्याच्यात म्हटलं चक्कर आले आणि कोणी नाही पकडलं तर काय, कारण लेवल 5 पासून तुमच्याबरोबर एकच इन्स्ट्रक्टर असतो, 2 नसतात. ते एकच असतो, त्याला जर कॅच नाही करता आलं तर काय. आणि ही मृत्यूची भीती त्या वेळेपुरती नाही तर दिवसभर दिसायला लागली. दर तासाला, दर 2 तासाला जाणवायला लागलं, अरे उद्या चक्कर आली, मी फिरलो, संपला विषय, मृतदेह दिसायला लागला. मन तुमच्याशी काय काय खेळायला लागतं. सकाळी पांढरे सॉक्स घालू का दुसरे सॉक्स घालू, पांढरे गेले तर गेलो, हे राहिलं तर राहिलं, इथपर्यंत मन तुमच्याशी ब्लॅकमेल करायला लागतं. नेमका दुसरा सॉक्स फाटला होता म्हणून पांढरेच घालून गेलो, हा भाग वेगळा. पण मन तुमच्याशी काय काय खेळायला लागतं. तुमच्या कामातला आनंद नाहीसा व्हायला लागतो, तुम्ही त्याच्यात इंटरेस्टच नाही, प्रत्येक जड व्हायला लागलं. मग म्हटलं अशा याच्यात तुम्ही अजून वर्टागो असताना पुश करणं म्हणजे संकटाला आमंत्रण देणं मूर्खपणा होईल. तिथे मी पहिल्या दिवशी जेव्हा चक्र झाली मला 3ऱ्या उडीला, तेव्हापासून 12व्या दिवसापर्यंत रोज परमेश्वराला शरण जाऊन प्रत्येक क्षणी तू म्हणशील ते ठीक, झालं उत्तम, नाही झालं तुझी इच्छा, पण शेवटी कॉल घेतला की आता मी प्रोसेसच एन्जॉय करू शकत नाहीये,
त्याच्यात नुसतंच पुढे दामटणं म्हणजे ऑक्सिजन संपलेला असताना एव्हरेस्टवर जाण्याचा अट्टास की परत येण्याचा काही मार्ग नाही, तसा मूर्खपणा करण्यात पॉइंट नाही म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला आणि तिथे थांबलो. परंतु ह्याच्यात जो अनुभव तुम्हाला शिकवून जातो, त्या मृत्यूची भीती काय असते आणि ती ओव्हरकम कशी करायची, 8 दिवस मी त्यातले प्रयत्न केले रोज ओव्हरकम करायची. गोरक्षेपला एकदा होतं, स्कुबा डायव्हिंगला 1 दिवस होतं, इथे रोज 8 दिवस मी त्याच्याशी झगडत होतो. आणि ती जी भीती असते, आमच्या बरोबर एक सैनिकी प्रशिक्षण घेतलेला होता टँक डिव्हिजन मधला भारतातला सौरव सिंग म्हणून, एकदम छान 7 लेवल कंप्लीट केल्यानंतर त्याला सर्टिफिकेट पण मिळालं. तो मला भेटायला पण आलेला होता, मी राहत होतो तिथे एकदा नंतर. तो म्हणाला, डॉक्टर मैं एक ही प्रे करता हूं की मेरा पॅराशूट खुल जाए. मी तोंडात बोट घालून विचार केला, हा आर्मी मधला 29 वर्षाचा हा पण प्रार्थना करतो पॅराशूट उघडू दे. मला तर पॅराशूट उघडायची परमेश्वर कृपेने भीती नव्हती, मला गोल फिरण्याची भीती होती की चक्र झालं तर थांबणं कठीण होईल, कोणतरी थांबवायला नसेल तर. पण म्हटलं ह्याला देखील भीती आहे, तो ती भीती ओव्हरकम करतोय. आणि दुसरा साक्षात्कार मला झाला शेवटचा, तो म्हणजे ही मृत्यूची भीती मला दिसायला लागली, शेवटी सहन होईनाशी झाली आणि मी कोर्स थांबवला की मूर्खपणाचा कळस व्हायला नको म्हणून. पण जे सैनिक दिवस रात्र आर्मी मध्ये आहेत, आज न उद्या युद्ध कधी होऊ शकतं आणि युद्धावर काय होईल, इतक्या जणांचे मृतदेह परत आलेले, इतक्या कथा ऐकलेल्या असताना तिथे रोज जाणं हे किती शौर्यदायक असू शकतं, ही कल्पना तुम्हाला येते. आयुष्यात तुमचा सगळ्यात मोठा शिक्षक तुमचा अनुभवच असतो. तर हा अनुभवच काय आला ते मी फक्त सांगत होतो. आणि या तिन्ही याच्यावरून मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो, करता करविता तोच आहे. तुम्ही सर्व भावानी मनोभावानी त्याला शरण गेला तर अशक्य ते काही नाही. जर घडले तर त्याच्या इच्छेने, नसेल तर त्याची इच्छा, हे मात्र मनाशी समाधान तुम्ही ठेवू शकता. आता आपण बसायला म्हणून संपूया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, दोषोनी मज द्यावे असाय दान हे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा गडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे